कल्पना करा मध्यरात्री अचानक जाग आलीये, अंगाला दरदरून घाम फुटलाय आणि हृदयाची धडधड एकदम वाढलीये. हां, आणि श्वासही कोंडल्यासारखा वाटतोय. अगदी. आणि याचं कारण काय? तर आपण स्वप्नात एका उंच कड्यावरून खाली दरीत कोसळत होतो. तो भयानक प्रसंग, ती भीती, ते मृत्यूचं सावट, हे सगळं त्या क्षणी 100% खरं वाटत होतं. हो, स्वप्नात असताना ते सगळं खऱ्यासारखंच वाटतं. पण मग डोळे उघडल्याबरोबर एका सेकंदात काय होतं, आपल्या लक्षात येतं की अरे, आपण तर आपल्या सुरक्षित बिछाण्यावर आहोत. आणि ती सर्व भीती कुठल्या कुठे पळून जाते. हो ना, तो कडाही खोटा होता आणि ते पडणंही खोटं होतं. आजच्या आपल्या या सखोल चर्चेत आपण योगानंद, द स्पिरिच्युअल ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सफरिंग या अत्यंत प्रगल्भ साहित्याचं अध्ययन करणार आहोत. आणि या अध्ययनाचा मूळ गाभाच मुळी हा आहे की जर सध्याच्या प्रत्यक्ष आयुष्यात आपण जे काही दुःख, वेदना आणि ताणतणाव अनुभवत आहोत, ते सर्व ह्याच प्रकारच्या एका स्वप्नाचा भाग असेल तर? बापरे, हा विचारच किती मोठा आहे. आपण सहसा दुःखाकडे आयुष्याच्या प्रवासात आलेला एक एरर किंवा बिघाड म्हणून बघतो. पण हे साहित्य आपल्याला दुःखाला टाळण्याऐवजी त्याचा खरा अर्थ समजून घेऊन त्याचं रूपांतर आनंदात कसं करता येईल याचा एक पूर्णपणे वेगळा दृष्टिकोन देतं. नक्कीच. आणि ह्या साहित्याची सर्वात महत्वाची बाजू ही आहे की हे केवळ सैद्धांतिक तत्वज्ञान मांडत नाही. हे मानवी मनाच्या आणि दुःखाच्या मुळापर्यंत जाऊन त्याच्या मेकॅनिझमवर, म्हणजे दुःख नेमकं कसं काम करतं, यावर प्रकाश टाकतं. म्हणजे आपण नेहमी दुःखाच्या लक्षणांवर, सिम्पटम्सवर उपाय शोधत असतो ना. नोकरी गेली की दुसरी शोधतो, नातेसंबंध बिघडले की समुपदेशन घेतो. अगदी बरोबर. माणूस मुळात दुःखी का होतो? योगानंद यांच्या मते या दुःखाची पाळेमुळे आपल्या चुकीच्या ओळखीमध्ये दडलेली आहेत. चुकीची ओळख म्हणजे नेमकं काय? म्हणजे असं बघायला गेलं तर माणूस स्वतःची ओळख स्वतःचा शरीर आणि मन यांच्याशी जोडतो, आपल्या खऱ्या आत्म्याशी नाही. खऱ्या अस्तित्वाचा हा जो विसर पडतो त्यालाच ते अज्ञान किंवा अविद्या म्हणतात. अच्छा, म्हणजे हे अगदी आजच्या काळातील VR हेडसेट वापरून गेम खेळण्यासारखं आहे. बरोबर. आपण अनेकदा असे व्हिडिओ बघतो की कोणीतरी डोळ्यांवर तो VR चष्मा लावलाय आणि गेममधल्या आभासी दरीत पडू नये म्हणून ते खऱ्या आयुष्यात जमिनीवर लोटांगण घालत आहेत, ओरडतायत. त्यांच्या शरीराला खरोखरच घाम फुटतो. हो, कारण त्यांचा मेंदू ते सगळं खरं मानत असतो. अगदी. आपण गेममध्ये इतके मग्न होऊन जातो की आपण खरोखरच तो चष्मा घातलाय आणि आपण एका सुरक्षित खोलीत बसलो आहोत याचा आपल्याला पूर्णपणे विसर पडतो. शरीर, मन, विचार आणि भावना यांनाच आपलं सर्वस्व मानणं हे जणू तो अज्ञानाचा हेडसेट डोळ्यांवर चढवण्यासारखंच आहे. आहा, क्या बात आहे. हे उदाहरण अगदी अचूक आहे. पण मग मला एक प्रश्न पडतो. माणसाच्या मेंदूकडून किंवा अस्तित्वाकडून अशी गफलत होतेच कशी? आपण ह्या आभासी वास्तवात इतके कसे अडकतो? खूपच कळीचा प्रश्न आहे. मानसशास्त्रीय आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून बघितलं तर माणसाचा मेंदू हा सर्व्हायव्हल म्हणजे टिकून राहण्यासाठी डिझाईन केलेला आहे. हम्म. जेव्हा आपण या भौतिक जगात येतो तेव्हा आपल्या पंचेंद्रियांमार्फत मिळणारी माहिती इतकी प्रभावी आणि प्रबळ असते की आपला मेंदू त्या माहितीलाच अंतिम सत्य मानू लागतो. मी म्हणजे कोण? तर आरशात दिसणारं हे शरीर, माझ्या मनात सतत चालणारे हे विचार आणि माझ्या भावना. आणि मग आपण खऱ्या अस्तित्वाला विसरतो. अगदी. ही ओळख इतकी घट्ट होते की त्या पलीकडे आपलं काही अस्तित्व आहे हे आपण पूर्णपणे विसरून जातो. आणि जिथे ही चुकीची ओळख निर्माण होते तिथेच दुःखाचं बीज रोवलं जातं. कारण शरीर म्हातारं होणार आहे, विचार सतत बदलणार आहेत आणि भावना तर कधीच स्थिर राहणार नाहीत. बरोबर. ज्या गोष्टी मुळातच बदलणाऱ्या आणि तात्पुरत्या आहेत त्यांच्यावर आपण आपल्या सुरक्षितेचा आणि कायमस्वरूपी अस्तित्वाचा डोलारा उभा करण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा या गोष्टी अपेक्षेप्रमाणे वागत नाहीत तेव्हा जो संघर्ष निर्माण होतो तेच खरं दुःख. हा विचार खूपच सखोल आहे. पण इथे मी एका वेगळ्या बाजूने विचार करत होते. जर हे सर्व दुःख फक्त अज्ञानाचं एक स्वप्न असेल किंवा तो VR गेम असेल, तर मग ह्या गेममध्ये सगळ्यांना समान पातळीवर का खेळायला मिळत नाही? म्हणजे तुम्हाला कर्माच्या नियमाकडे यायचंय. हो, प्रत्येकाच्या वाट्याला वेगवेगळं दुःख का येतं? एखाद्याच्या वाट्याला अगदी सोपं, सुसह्य आयुष्य येतं, तर दुसऱ्याला पावलोपावली प्रचंड संकटांचा सामना करावा लागतो. जर हा गेम आभासी आहे, तर मग त्याची स्क्रिप्ट कोण लिहितंय? बरोबर. इथून आपण या माहितीतल्या दुसऱ्या महत्वाच्या संकल्पनेकडे वळतो, ती म्हणजे कर्माचा नियम. आणि आजच्या आपल्या या चर्चेत आपण कर्माची ती जुनी व्याख्या बघणार नाही आहोत. कोणती?
ती जसं पेराल तसं उगवेलवाली. हो, तीच. योगानंद कर्माचं या नियमाचं एका वेगळ्या पातळीवरून विश्लेषण करतात. ते स्पष्ट करतात की दुःख हे भूतकाळातील कर्मांचं फळ आहे हे नक्कीच खरं, पण यामागचा उद्देश शिक्षा देणं हा अजिबात नाहीये. अच्छा. पण बहुतांश लोक तर इथेच अडकतात ना. आपण कर्माकडे एक प्रकारची शिक्षा म्हणूनच बघतो. अगदी. पण यातला सर्वात महत्वाचा दृष्टिकोन हा आहे की कर्म ही एक शिकवण आहे, एक लेसन आहे. हे विश्व म्हणजे एखाद्या गुन्हेगाराला शिक्षा देणारं न्यायालय नाहीये. मग ते काय आहे? ती आत्म्याला प्रगल्भ करणारी एक शाळा आहे. प्रत्येक दुःखामागे, प्रत्येक कठीण प्रसंगामागे एक विशिष्ट धडा दडलेला असतो आणि निसर्गाचा नियम असा आहे की जोपर्यंत तो धडा आत्मसात केला जात नाही, तोपर्यंत ती परिस्थिती वेगवेगळ्या रूपांत परत परत समोर येत राहते. थोडं थांबूया इथे. ही संकल्पना सैद्धांतिक पातळीवर ऐकायला खूप छान वाटते. पण प्रत्यक्ष व्यवहारात हा विचार खूपच टोकदार आणि कदाचित असंवेदनशील वाटू शकतो. कसं काय? म्हणजे बघा, जर आपण असं म्हणत असू की माणसाला होणाऱ्या त्रासाला त्याचं स्वतःचं जुनं कर्म जबाबदार आहे आणि ती एक शिकवण आहे, तर एखाद्या अत्यंत कठीण आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला किंवा घोर अन्याय सहन करणाऱ्या माणसाला हे कसं सांगायचं? तुमचा मुद्दा मला समजतोय. हां, तुझ्याच कर्माचा भाग आहे आणि तुला यातून काहीतरी शिकायचं आहे. हे ऐकायला विक्टिम ब्लेमिंग म्हणजे पीडितालाच दोष देण्यासारखं वाटत नाही का? हा विचार त्या व्यक्तीवरील अन्याय अधिकच वाढवणारा ठरू शकतो. हा अत्यंत महत्वाचा आणि रास्त आक्षेप आहे. आणि खरं तर हा गैरसमज दूर करणं खूप गरजेचे, कारण अध्यात्माचा चुकीचा अर्थ काढला तर तो क्रूर ठरू शकतो. अगदी. कर्म ही शिकवण आहे याचा अर्थ मानवी पातळीवर एखाद्याच्या दुःखाकडे असंवेदनशीलतेने बघणे असा अजिबात होत नाही. जर कोणी दुःखात असेल तर मानवी पातळीवर त्याला मदत करणं आणि सहानुभूती दाखवणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहेच. हो, ते तर असलंच पाहिजे. योगानंद जे सांगतायत तो आत्म्याच्या प्रवासाचा एक व्यापक दृष्टिकोन आहे. कर्माचा नियम माणसाला दोषी ठरवण्यासाठी नाहीये, तर त्याला परिस्थितीचा बळी किंवा विक्टिम होण्यापासून रोखण्यासाठी आहे. म्हणजे स्वतःला लाचार समजण्यापासून रोखण्यासाठी. अगदी बरोबर. जर आपण स्वतःला फक्त एक बळी मानलं तर आपल्याकडे काहीच सत्ता उरत नाही. आपण हतबल होतो. पण जेव्हा आपण याकडे आत्म्याच्या प्रगतीसाठी आलेली एक परीक्षा म्हणून बघतो, तेव्हा तो दृष्टिकोन आपल्याला एक प्रकारची ताकद देतो. अच्छा, म्हणजे भविष्याची सूत्र आपल्या हातात घेण्यासारखं आहे हे. हो, तो विचार आपल्याला सांगतो की हो, भूतकाळात काही गुंतागुंत झाली असेल, पण आज या परिस्थितीला मी जो प्रतिसाद देईन तो माझ्या हातात आहे आणि तोच माझा पुढचा मार्ग ठरवणार आहे. हा विचार हतबलता दूर करून जबाबदारीची जाणीव देतो. म्हणजे ही संकल्पना माणसाला खऱ्या अर्थाने मुक्ती देते. आपण परिस्थितीचे गुलाम नसून त्या परिस्थितीतून स्वतःला घडवणारे शिल्पकार आहोत, ही ती जाणीव आहे. नक्कीच. पण मग प्रश्न असा पडतो की जर कर्माचं दुःख ही एक शिकवण असेल, तर ती आपल्याला नक्की काय शिकवण्याचा प्रयत्न करत आहे? या साहित्यातील योगानंद यांचा एक विचार अत्यंत भेदक आहे. कोणता विचार? ते म्हणतात, पेन इज द टच ऑफ गॉड टू रिमाइंड यू दॅट यू आर नॉट मेंट फॉर दिस लिमिटेड वर्ल्ड. म्हणजे दुःख हा एक ईश्वरी स्पर्श आहे, जो माणसाला आठवण करून देतो की तो या मर्यादित जगासाठी बनलेलाच नाही. दुःख हा एक प्रकारचा वेकअप कॉल आहे. अगदी तंतोतंत. आणि हा वेकअप कॉल कशासाठी आहे माहितीये? तो आपल्याला हे सांगण्यासाठी आहे की आपण चुकीच्या गोष्टींमध्ये आपली सुरक्षितता आणि आपला आनंद शोधत आहोत. जेव्हा माणूस या भौतिक जगात खूप जास्त अडकतो, तेव्हा दुःख त्याला जागे करण्याचं काम करतं. बौद्ध तत्वज्ञान आणि योगानंद यांच्या शिकवणीत एक समान धागा आहे. आसक्तीमुळे दुःख निर्माण होते. आसक्ती म्हणजे अटॅचमेंट. हो. आपण लोक, पैसा, नोकरी, प्रतिष्ठा, नातेसंबंध आणि आपल्या अपेक्षांमध्ये इतके गुंतून जातो की आपण त्यांनाच अंतिम सत्य आणि कायमस्वरूपी मानू लागतो. पण मुळातच या जगाचा नियम बदल हा आहे. आणि जेव्हा या गोष्टी बदलतात तेव्हा आपल्याला त्रास होतो. अगदी. जेव्हा ह्या गोष्टी आपल्यापासून दुरावल्या जातात, तेव्हा जो प्रचंड मानसिक त्रास होतो तो आपल्याला हे शिकवण्यासाठी असतो की आपण वाळूवर घर बांधत होतो. इथे खूप भारी गोष्ट आहे. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की आसक्ती आणि प्रेम यात आपण गल्लत करतो. योगानंद यावर एक उपाय देतात. सर्वांवर प्रेम करा, पण कोणातही अडकू नका. हे आचरणात आणणं खूप कठीण आहे पण. हो ना? पण मला हे एका वेगळ्या उदाहरणातून समजून घ्यायला आवडतं.
आसक्ती नसलेलं प्रेम म्हणजे मुठीत वाळू धरण्यासारखं आहे. अच्छा, कसं काय? म्हणजे बघा, जर आपण वाळू हलक्या हाताने धरली तर ती हातात राहते. पण जर आपण घट्ट मूठ आवळून ती स्वतःच्याच ताब्यात ठेवण्याचा म्हणजे कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला तर ती बोटातून निसटून जाते. क्या बात है. हे रूपक या संकल्पनेचं अगदी अचूक स्पष्टीकरण देतं. साठवून ठेवण्याची, पकडून ठेवण्याची वृत्ती म्हणजेच आसक्ती ही मुळात भीतीतून आणि नियंत्रण मिळवण्याच्या इच्छेतून जन्म घेते. हो, आपल्याला भीती असते की अमुक एक व्यक्ती किंवा गोष्ट गेली तर आपलं काय होईल. अगदी. आणि जिथे भीती आणि नियंत्रणाची धडपड असते तिथे खरं प्रेम असूच शकत नाही. प्रेम ही प्रवाही ऊर्जा आहे, ती मुक्ती देते. जेव्हा आपण हे सत्य स्वीकारतो की या जगात काहीही कायमस्वरूपी आपलं नाही, आपण केवळ काही काळासाठी एकमेकांचे सहप्रवासी आहोत, तेव्हा नात्यांमधला ताण कमी होतो. तो ईश्वराचा वेकअप कॉल ऐकणं म्हणजे ही आसक्तीची, नियंत्रणाची पकड सैल करणं. हो. हे तत्वज्ञान ऐकताना मन खूप शांत होतं, पण आता मला याला थेट जमिनीवर आणायचंय. रोजच्या धकाधकीच्या जीवनात जिथे डोक्यावर EMIचं ओझं आहे, ऑफिसमध्ये राजकारण चालतं, एखाद्या सहकार्याने आपल्या कामाचं श्रेय स्वतःच्या नावावर लाटलंय. हां, जे बऱ्याचदा होतं. किंवा घरात, नात्यांमध्ये रोजचे ताणतणाव आहेत. अशावेळी या तत्वज्ञानाचा प्रत्यक्षात काय उपयोग? जेव्हा प्रत्यक्ष आयुष्यात त्रास होत असतो, तेव्हा तू शरीर नाहीस, आत्मा आहेस, हे वाक्य एखाद्याला कसं शांत करू शकेल? या माहितीतून मुक्ती मिळवण्याचे जे मार्ग सुचवले आहेत, त्यांचा खऱ्या आयुष्यात कसा वापर करायचा? हाच या चर्चेचा सर्वात प्रॅक्टिकल भाग आहे. योगानंद यांनी या दुःखातून बाहेर पडण्यासाठी 4 मुख्य स्तंभांवर आधारित एक जीवनशैली सुचवली आहे. आणि हे मार्ग म्हणजे जंगलात जाऊन संन्यास घेणं नाहीये. मग काय आहे? याच समाजात राहून आपलं आतलं सॉफ्टवेअर अपडेट करणं आहे. यातला पहिला आणि सर्वात महत्त्वाचा पाया म्हणजे ध्यान किंवा मेडिटेशन. पण ध्यान म्हणजे नुसतं डोळे मिटून बसणं का? नाही, ध्यान म्हणजे केवळ कर्मकांडीय कृती नाही. जेव्हा तुम्ही ऑफिसमधल्या राजकारणाने त्रस्त असता तेव्हा तुमच्या मेंदूतील अमिगडाला म्हणजे भीती आणि तणाव निर्माण करणारा भाग सक्रिय असतो. ध्यानाची सवय ही तुमच्या मेंदूची मूळ अवस्था शांत करते. अच्छा, म्हणजे एक प्रकारची स्थिरता येते. हो, ध्यानातून माणसाला आपल्या खऱ्या स्वरूपाचा अनुभव मिळतो. जेव्हा तुम्ही दिवसाची 20 मिनिटं हे अनुभवता की तुमची शांतता तुमच्या श्वासात आणि अस्तित्वात आहे, नोकरीत किंवा पैशात नाही, तेव्हा बाहेर कितीही उलथापालथ झाली तरी तुमचा आतला गाभा स्थिर राहतो. तो अज्ञानाचा VR हेडसेट आपोआप गळून पडतो. हे मला पटते. म्हणजे ध्यान ही एक प्रकारची मानसिक ताकद वाढवण्याची व्यायामशाळा आहे. अगदी. आणि याच पायावर दुसरी संकल्पना उभी राहते, ती म्हणजे वैराग्य किंवा डिटॅचमेंट. आता हे थोडं कठीण वाटतंय. मगाशी आपण ऑफिसमधल्या सहकार्याचं उदाहरण घेतलं. समजा त्याने माझ्या कामाचं श्रेय घेतलं. आता वैराग्य म्हणजे मी चुपचाप अन्याय सहन करायचा किंवा काम करणं सोडून द्यायचं असा होतो का? अजिबात नाही. वैराग्य म्हणजे निष्क्रियता नाहीये. वैराग्य म्हणजे मी माझं काम 100% प्रामाणिकपणे करेन. जर अन्याय झाला तर त्याविरुद्ध आवाजही उठवेन. पण त्या प्रक्रियेत होणारा विजय किंवा पराभव यावर मी माझा आतला आनंद अवलंबून ठेवणार नाही. बापरे, हा दृष्टिकोन खूपच शक्तिशाली आहे. हो, मी जगातील सर्व गोष्टींचा वापर करेन, पण जग माझ्या आत शिरून माझी शांतता भंग करणार नाही याची काळजी घेईन. तुम्ही कृती पूर्ण ताकदीने करता, पण फळाच्या आसक्तीपासून मुक्त राहता. आणि तिसरा मार्ग कोणता? या वैराग्याला बळ देणारा तिसरा मार्ग आहे योग्य समज किंवा राईट अंडरस्टँडिंग. दुःख जेव्हा आपल्या आयुष्यात येतं तेव्हा ते मेंदूवर अशी काही भुरळ घालतं की आपल्याला वाटतं हे कधीच संपणार नाही. हो, तो अंधार कायमचा आहे असंच वाटतं. पण योग्य समज म्हणजे वास्तवाचं सतत भान ठेवणं. हा दृष्टिकोन सतत जागरूक ठेवणं की ज्याप्रमाणे आयुष्यातील सर्वात आनंदाचे क्षण टिकले नाहीत, त्याचप्रमाणे हे अत्यंत कठीण दुःखही तात्पुरतं आहे. ही समज माणसाला दुःखाच्या वादळातही पाय घट्ट रोवून उभं राहण्याची ताकद देते. तो वागतो, पण मोडत नाही. आणि या सर्वांना एकत्र बांधणारा चौथा आणि अंतिम मार्ग या माहितीत सांगितला आहे, तो म्हणजे ईश्वराशी जोड किंवा डिवाइन कनेक्शन. बरोबर. याला आपण सर्वोच्च ऊर्जेशी जोडलं जाणं असंही म्हणू शकतो. बाहेरच्या जगातील सुख आणि यश कितीही मिळवलं तरी ते मर्यादितच असणार.
हो, कारण ते कधी ना कधी संपणारच. अगदी. जेव्हा आपण आपल्या आनंदाचा स्रोत त्या कायमस्वरूपी आणि अमर्याद अशा ईश्वरी तत्वाशी जोडतो, तेव्हा बाहेरच्या जगात काहीही हरवलं तरी आपलं सर्वस्व हरवल्यासारखं वाटत नाही. कारण आपला मुख्य बँक बॅलन्स त्या सर्वोच्च ऊर्जेच्या खात्यात सुरक्षित असतो. म्हणजे या संपूर्ण प्रक्रियेकडे बघितलं तर एक गोष्ट अत्यंत स्पष्ट होते. आपण आजवर दुःखाला टाळण्याचा किंवा त्यापासून पळून जाण्याचा प्रयत्न करत होतो. पण योगानंद यांचं अंतिम सूत्र आपल्याला सांगतं की दुःखापासून पडता येत नाही, त्याचं रूपांतर करायचं असतं. हो, ट्रान्सफॉर्मेशन. हे एखाद्या रासायनिक प्रक्रियेसारखं आहे. दुःखाच्या धक्क्यातून जागृती येते, त्या वेकअप कॉलमुळे आपण अंतर्मुख होतो आणि त्यातून आत्मज्ञान मिळतं आणि अंतिमतः त्या आत्मज्ञानातून कायमस्वरूपी आनंद निर्माण होतो. हाच तो खऱ्या अर्थाने आध्यात्मिक रूपांतराचा प्रवास आहे. आणि या प्रवासात हे चारही घटक एकमेकांना पूरक आहेत. ध्यान ही तुमची दैनंदिन कृती आहे, वैराग्य हा तुमचा जगाकडे बघण्याचा स्वभाव आहे, योग्य समज हा तुमच्या विचारांचा पाया आहे आणि ईश्वराशी एकरूपता हे तुमचं अंतिम साध्य आहे. क्या बात आहे. जेव्हा हे चारही घटक तुमच्या जीवनशैलीचा भाग बनतात, तेव्हा दुःखाची व्याख्याच मुळापासून बदलून जाते. दुःख हा शत्रू वाटत नाही, तर तो आपल्या अंधारातून प्रकाशाकडे जाणाऱ्या प्रवासातला एक कठोर पण प्रामाणिक मार्गदर्शक वाटू लागतो. आजच्या या सखोल चर्चेच्या शेवटी आपण योगानंद यांच्या एका अत्यंत प्रगल्भ विचारामाशी येऊन पोचलो आहोत. दुःख हे तुमचं शत्रू नाही, ते तुमच्या आत्म्याला जागे करणारा मित्र आहे. दुःखाकडे बघण्याचा हा पूर्णपणे नवीन आणि क्रांतिकारक चष्मा आपल्याला या अध्ययनातून मिळाला आहे. ज्या वेदनेला आपण आयुष्यभर घाबरत आलो, तिला जर आपण प्रगतीचा एक मित्र म्हणून स्वीकारलं, तर आयुष्यातली निम्मी धडपड आणि मानसिक ताण तिथेच संपुष्टात येईल. नक्कीच. आपण दुःखाचा तिरस्कार करण्याऐवजी किंवा स्वतःला बळी समजण्याऐवजी त्या परिस्थितीतून माझा आत्मा काय शिकू शकतो यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. तो खरोखरच एक ईश्वरी वेकअप कॉल आहे, जो आपल्याला आठवण करून देतो की आपली खरी ओळख ही या विनाशी शरीराच्या आणि चंचल मनाच्या खूप पलीकडची आहे. अगदी खरंय. पण या सर्व चर्चेतून आणि विश्लेषणातून जाताना माझ्या मनात एक अतिशय वेगळा आणि थोडा अस्वस्थ करणारा विचार आलाय, कोणता विचार? ज्यावर आपण सर्वांनी, विशेषतः आजच्या आधुनिक काळात जगणाऱ्या प्रत्येकाने विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. आपण सुरुवातीला बघितलं आणि चर्चा केली की दुःख किंवा वेदना हीच आपल्या आत्म्याच्या खऱ्या प्रगतीची आणि जागृतीची गुरुकिल्ली असू शकते. हो, तो वेकअप कॉल. हो, जो आपल्याला अज्ञानाच्या झोपेतून आणि त्या VR हेडसेटच्या खोट्या जगातून बाहेर काढतो. पण जरा आजच्या आपल्या जगाकडे, आपल्या जीवनशैलीकडे बघा. आपली संपूर्ण व्यवस्था, आपलं प्रगत तंत्रज्ञान, आपली अर्थव्यवस्था ही अखंड सुख, आराम आणि मनोरंजन मिळवण्याच्या धडपडीवर उभी आहे. हे मात्र अगदी खरंय. आपण सर्व प्रकारचा शारीरिक आणि मानसिक त्रास, वेदना आणि अगदी साधी गैरसोय सुद्धा तंत्रज्ञान, सोशल मीडिया आणि तत्काळ मिळणाऱ्या मनोरंजनाच्या मदतीने कायमची दाबून टाकण्याचा प्रयत्नात आहोत. हो, आपल्याला अजिबात त्रास नको असतो. अगदी. जरासा कंटाळा आला की आपण फोनमध्ये डोकं खुसवतो. जराशी अस्वस्थता आली की आपण काहीतरी खरेदी करतो. जर दुःख आणि अस्वस्थता हाच जागे होण्याचा निसर्गाचा मार्ग असेल, तर हे सततचं कृत्रिम सुख आणि आराम शोधून आपण नकळतपणे आपल्या आत्म्याला अज्ञानाच्या अशा एका गाढ झोपेत तर ढकलत नाही होत ना, जिथून जागे होणं भविष्यात आणखीनच कठीण होईल. बापरे, हा खरंच खूप खोल विचार आहे. आपण आपला तो अज्ञानाचा हेडसेट काढण्याऐवजी त्याला आतून आणखीन मऊ, आरामदायक आणि गुंगी आणणारा तर बनवत नाही होत ना. या अस्वस्थ करणाऱ्या पण अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नासोबतच आजची ही सखोल चर्चा आपण इथेच थांबूया. यावर नक्की विचार करत रहा.